मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती देण्याच्या निर्णयासह अन्य 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 196.15 किलोमीटरच्या नॅरो गेजला ब्रॉडगेजमध्ये बदलण्यासाठी 491 कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। या प्रकल्पामुळे नागपूर आणि नागभीड दरम्यान प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे। तसंच मंत्रिमंडळानं सरकारी रुग्णालयांना सशक्त करण्यासाठी आणि राज्य आरोग्य हमी संस्था यांना आरक्षित निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतून रुग्णांच्या उपचारासाठी या निधीचा उपयोग केला जाईल। या निर्णयांमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत होईल। यासोबतच अकोला शहरात बस स्थानक, भाजीपाला बाजार आणि व्यावसायिक परिसरासाठी जागा वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला। हा निर्णय शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। या व्यतिरिक्त सरकारनं राज्याच्या इतर भागात विकास साधण्यासाठी आणखी 5 महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत।